नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण मागील 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये दिलेल्या ट्रान्झॅक्शनमधील अकाउंट शोधण्याचा प्रयत्न केला आणि असे अकाउंट शोधत असताना ते ट्रान्झॅक्शन कॅश आहे का क्रेडिट आहे यावरून त्यातील आपण एक अकाउंट ठरवलं. दुसरा अकाउंट शोधण्यासाठी त्या ट्रान्झॅक्शनचे जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदाला काय हा प्रश्न विचारल्यानंतर व्हॉट हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळेल तो आपण दुसरा अकाउंट असा आहे. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या ट्रान्झॅक्शनमधील अकाउंट कसे शोधतात तो भाग अभ्यासलेला आहे. मागील 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे प्रॉब्लेम्स पाहिले, काही जे ट्रान्झॅक्शन पाहिले त्या ट्रान्झॅक्शनमधून आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये कमीत कमी दोन अकाउंट मिळत असलेले निदर्शन आलं. पण काही ट्रान्झॅक्शन असं असण्याची शक्यता असते की त्या ट्रान्झॅक्शन मधून 2 or more अकाउंट्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अकाउंट मिळण्याची शक्यता असते. असे काही ट्रान्झॅक्शन आहेत की ज्या ट्रान्झॅक्शन मधून आपल्याला कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2 तरी मिळणारच, पण काही ट्रान्झॅक्शन असे 2 पेक्षा जास्त अकाउंट सुद्धा आपल्याला त्या ट्रान्झॅक्शन मधून मिळू शकतात. अशी ट्रान्झॅक्शन कोणती असतात तर त्यातील एक ट्रान्झॅक्शनचा प्रकार मी फळ्यावर लिहिलेला आहे. मॅक्झिमम पहिलं जे ट्रान्झॅक्शन मी 1 क्रमांकाचं जे ट्रान्झॅक्शन लिहिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त अकाउंट्स मिळतील. आणि त्यासाठी आपण ते ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ते पहिला ट्रान्झॅक्शन कसं असतं तो पाहू. मिस्टर एक्स स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹25,000 अँड बिल्डिंग ऑफ ₹1,20,000. मिस्टर एक्स न बिझनेस स्टार्टेड केलं. मिस्टर एक्स न बिझनेस स्टार्ट केलेला आहे मीन्स मिस्टर एक्स कमेन्स इनटू बिझनेस. मिस्टर एक्स इन्वेस्टेड कॅश अँड बिल्डिंग इनटू बिझनेस. This transaction explains us, give information us. From this transaction, we got the information related to X, related to proprietor of the business. He invested not only cash but also building into business. हा जो X नावाचा बिझनेसमॅन आहे त्याने बिझनेस सुरू केलेला. He just now started. Newly he become a businessman. आता नवीन तो बिझनेसमॅन व्हायला लागलाय. नाउ ही इज गोइंग टू स्टार्ट द बिझनेस. बिझनेस सुरू करणार आहे. बिझनेस सुरू करायचा म्हटलं तर कोणत्याही व्यक्तीला आपला व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर भांडवल गुंतवावं लागतं. आणि केवळ भांडवलच गुंतवून त्यानं थांबलेलं नाही आहे तर त्याची जी काही बिल्डिंग असेल ती बिल्डिंग सुद्धा व्यवसायासाठी तो वापरायला सुरुवात करतोय असं हे ट्रान्झॅक्शन सांगतात. We got information from this transaction. Mr. X started business with the help of cash, not only cash but also building. 2 items should be invested into business by Mr. X. 2 items, cash and building. These 2 items should be invested into business by X. Then we have studied a concept as like capital. We know the definition or the meaning of capital. What is the meaning of capital? Cash or things brought into business by the proprietor is called as capital. What is the meaning of capital? What is the definition of capital? Cash or things brought into business by the proprietor, or cash or things invested into business by the proprietor means capital. Capital म्हणजे काय तर जे काय गुंतवले असेल बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केले असेल त्याला कॅपिटल म्हटलं जातं. अँड नाउ हियर X is invested. Which item should be invested? Which thing should be invested by X? X invested first cash and second one building. X invested into business his cash and building. These 2 items should be invested by him. हे 2 आयटम त्यानं बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि हे दोन्ही आयटम त्यानं बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केले याचा अर्थ त्याला काय म्हणतो आपण कॅपिटल. and it is a first account from this transaction.
या ट्रान्झॅक्शन मधला पहिला अकाउंट कोणता आहे? कॅपिटल. कॅपिटल हा अकाउंट आपल्याला मिळाला. हुज कॅपिटल? मिस्टर एक्स कॅपिटल. मिस्टर एक्सचं कॅपिटल आहे. किती कॅपिटल आहे? कॅपिटल म्हणून त्याने किती आणलेलं आहे हो? कॅपिटल म्हणून कॅश आणले त्यानं 25,000 आणि बिल्डिंगचे आणलेले कॅशचे किती आहे? 25,000 आणि बिल्डिंगचे आहेत 1,20,000. मीन्स हिज टोटल कॅपिटल इज इक्वल टू 1,45,000. 1,45,000. त्याचे एकूण कॅपिटल किती झालं? 1,45,000. म्हणून पहिल्या ट्रान्झॅक्शन मधले आपल्याला 3 अकाउंट जे मिळणार आहेत 3 मिळणार आहेत आपल्याला. पहिला मिळाला तो पहिल्या ट्रान्झॅक्शन मधला कॅपिटल. त्यानंतर which thing should be invested by him? Cash. Not only cash but also building. From this transaction we got 3 accounts: capital, cash and building. From this transaction we got 3 accounts: capital, cash and building. Suppose this transaction should be increased like this. Mr. X started business with cash, building and extra information is given. And furniture of rupees 20,000. Now, how many items should be invested by Mr. X into business? He invested 3 items: cash, building and furniture. These 3 items means his capital. These 3 items means his capital. Now, how much capital should be invested by X into business? किती त्याने कॅपिटल बिझनेस मध्ये इन्व्हेस्टेड केलं पहा? कॅशचे 25, बिल्डिंगचे 21 आणि फर्निचरचे किती येणार तिथं? 20,000. फर्निचरचे पण 20,000 यामध्ये ऍड होतील. मग त्याचं कॅपिटल इन्व्हेस्ट किती झालं सांगा बघू. माझं टोटल कॅपिटल किती होईल आता? हे टोटल कॅपिटल किती झालं? 20 दोन्ही 1,40,000 1,65,000 रुपये होणार. कॅपिटल किती झालं? 1,65,000. या 1,65,000 मध्ये कॅश किती आहे? 25,000 आहे. बिल्डिंग किती आहे? 1,20,000 ची आहे आणि फर्निचर 20,000 चा. अशा पद्धतीनं आपल्याला एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा अकाउंट सुद्धा मिळणारे ट्रान्झॅक्शन असू शकतं आणि त्या ट्रान्झॅक्शनचं अकाउंट कसे शोधायचे हा भाग आपण पाहायचा आहे. आणि या ट्रान्झॅक्शनमधून आपल्या लक्षात आलं असेल की त्या बिझनेसमनचं कॅपिटल कसं क्रिएट होतं. कॅपिटलची अमाऊंट किती आहे ही आपण या ठिकाणी असं या पद्धतीने आपण शोधून काढलेली आहे. असे हे ट्रान्झॅक्शन येऊ शकतात. थोडक्यात काय, जर एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा बिझनेस स्टार्टेड अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन जर आलं असेल तर बिझनेस स्टार्ट करत असताना हाऊ मेनी आयटम शुड बी इन्व्हेस्टेड बाय हिम. हाऊ मेनी आयटम शुड बी इन्व्हेस्टेड बाय हिम. दीज ऑल आयटम्स आर द अकाउंट्स फ्रॉम दिस ट्रान्झॅक्शन. त्या ट्रान्झॅक्शन मधले ते अकाउंट होऊ शकतात. कारण बिझनेस स्टार्ट करत असताना किती आयटम आणलेले आहेत, किती आयटम मध्ये गुंतवणूक केली आहे बिझनेससाठी, ते सर्व आयटम त्या ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंट होऊ शकतात आणि त्या सर्वांची बेरीज करून आपण कॅपिटलची अमाऊंट निश्चित करू शकतो. दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मी इथं फळ्यावर लिहिलेलं आहे. पेड वेजेस रुपीज 450 450 वेजेस दिले अँड सॅलरी रुपीज 600. वेजेस अँड सॅलरीज दीज आर दी एक्सपेन्सेस. हे खर्च आहे वेजेस अँड सॅलरी. याचा अर्थ पहा, एकापेक्षा जास्त खर्च एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये आपण पेड केलेले सांगितले असतील तर वेजेस हा एक अकाउंट मिळाला, सॅलरी एक अकाउंट मिळाला आणि ट्रान्झॅक्शन मध्ये कोणता शब्द आलेला आहे? पेड आलेला आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन कोणतं आहे आपलं? कॅश आहे. म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला कॅश एक अकाउंट मिळाला, वेजेस दिले म्हणून वेजेस पण आणि सॅलरी दिले म्हणून सॅलरी पण. असे हे 3 अकाउंट आपल्याला मिळाले. फ्रॉम दिस ट्रान्झॅक्शन, in this transaction how much cash should be paid by the businessman. किती पैसे दिलेले तो आपल्याला, किती पैसे भागवले. पेड म्हणजे देणे. या बिझनेसमननं या एक्सचं ट्रान्झॅक्शन आहे, या एक्सनं
वेजेस साठी किती पैसे दिले 450 दिले आणि सॅलरी साठी किती दिले 600 रुपये दिले म्हणजे एकूण पैसे किती गेले हो याच्याकडनं 1050. हाऊ मच कॅश शुड बी पेड बाय हिम from this transaction we got information cash should be paid by him 1500. Of that 450 for wages and 600 for salary. As like this we have to find two or more accounts from the given transaction. काही ट्रान्झॅक्शन मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त अकाउंट आपल्याला ज्यावेळी शोधायचे असतील त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन येऊ शकतात आणि या ट्रान्झॅक्शन मधून आपण या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही दोन किंवा दोनपेक्षा जास्त अधिक ट्रान्झॅक्शन शोधू शकता. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्षात जर्नल एंट्री कशी तयार करायची तो भाग पाहूया. धन्यवाद.